यमहं वदामि तं वदेथ। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि, तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयं पि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयं पि संघं शरणं गच्छामि, शरणागमनं संपूर्णं पाणातिपाता वैरमणि सिक्खापदं समादयामि। अदिन्नादाना वैरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषुमिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादयामि। मुस्सावादा वैरमणि सिक्खापदं समादयामि। सुरामेरय मज्जपमादठाना वैरमणि सिक्खापदं समादयामि। ते शरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन संपादेथ। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। श्रद्धावंत उपासक उपासिकांनो, आज आपण पंचसत भिक्षू वस्तू पाहणार आहोत, म्हणजे 500 भिक्षूविषयी आपण पाहणार आहोत। व ही देशना शास्त्रांनी श्रावस्तीमध्ये असताना जेतवन बुद्ध विहारात हे विपश्यना भावना करणाऱ्या भिक्षूंना
उद्देशून म्हटले की त्यांना सांगितले ते भिक्षू काय होते, ध्यान करायला जाणारे होते. तर त्या व्यक्तीला बुद्धांनी ही देशना सांगितली. तर किती जण होते, 500 भिक्षू म्हणजे 500 भिक्षू. तर बघा श्रावस्तीमध्ये 500 भिक्षू काय तथागताजवळ आले आणि म्हणाले की भंते भगवान, आता हा जे आम्ही हे वर्षवास आहे की नाही, वर्षवास करायला जाणार आहोत, आम्हाला तुम्ही असा उपदेश सांगा की त्या उपदेशाचं आम्ही पालन केल्यामुळे आम्ही काय अरहंत बनू, लवकर दुःखातून मुक्त होऊ, असा आम्हाला एखादा उपदेश किंवा कर्मस्थान तुम्ही सांगा. आणि आम्ही काय करतो, हा उपदेश ऐकून आम्ही चारिका करण्यासाठी जातो आणि वर्षवास वगैरे करतो. तर अशा प्रकारे केल्यानंतर बुद्धाने सुद्धा काय केलं, सुंदर त्यांना एक उपदेश केला आणि सांगला की या उपदेशाचं जर तुम्ही पालन जर केलं तर तुम्ही अरहंत होणार. तर त्यांनी ते उपदेश ग्रहण केला आणि श्रावस्तीमधून ते पुढे गेले, खूप दूर 100 योजन चालत गेले, जिथे व्यवस्था मिळेल त्या ठिकाणी. तर अशा प्रकारे 100 योजन गेल्यानंतर काय समोर एक खूप मोठे गाव त्यांना भेटलं. त्या गावामध्ये गेल्यानंतर त्या लोकांनी काय केलं, त्या भिंतीला बसण्यासाठी आसनं दिले, चांगलं स्वादिष्ट त्यांना काय केलं भोजन वगैरे दिलं आणि म्हणाले की भंते तुम्ही कुठे जात आहात, कशासाठी जाता, असं त्या लोकांनी, त्या गावाच्या लोकांनी त्यांना विचारलं. ते म्हणाले उपासकांनो, जिथे आम्हाला अभ्यास करायला चांगला ठिकाण मिळेल त्या ठिकाणी आम्ही ठिकाण शोधण्यासाठी म्हणजे किती 100 योजनमधून 100 योजन आम्ही चालत आहोत, जागा बघत आहोत की कुठे आम्हाला चांगल्या प्रकारे साधना करण्यासाठी ठिकाण मिळेल. तर अशा प्रकारे मिळाल्यानंतर ते म्हणाले भंते तुम्ही इथेच वर्षवास करा. काय म्हणाले ते, तुम्ही इथेच वर्षवास करा. आणि इथं ह्या जवळच काय आहे, सुंदर असा जंगल आहे, जास्त दूरही नाही जास्त जवळही नाही. तर अशा प्रकारे केलं, त्यांनी सांगितलं की हा जो आहे की नाही 1/2 किलोमीटरचा आहे की नाही, हा जंगल आहे, इथं कोणीच येत नाही या ठिकाणी. त्यासाठी काय तुम्हाला ध्यान करण्यासाठी हा जंगल फार सुंदर आहे, याच्यामध्ये तुम्ही ध्यान करा की नाही. आणि नंतर काय भिक्षा मागण्यासाठी जवळच आहे तुम्हाला गाव, असं त्या लोकांनी त्याला सांगितलं की म्हणते तुम्ही जर इथं राहिले तर तुमच्याकडून काय काय पडले, आम्हाला त्रिशरणाचं पंचशील पालन करायला मिळेल, नंतर तुमची सेवा करायला मिळेल, तुम्हाला दान वगैरे देता येईल, तुमचा थोडाफार धम्म आम्हाला ऐकता येईल. तर अशा प्रकारे त्या लोकांनी काय केलं, त्या भिक्षूंना याचना केली की म्हणते आता तुम्ही दुसरीकडनं जाता, इथेच थांबा, आम्ही तुमची काय करू सर्व व्यवस्था करू. तर अशा प्रकारे त्यांनी काय केली, स्वीकृती दिली आणि ते भिक्षूकडे गेले. मग त्या जंगलामध्ये जाण्यासाठी गेले. तर बघा त्या जंगलामध्ये अश्रद्धावान देवता होत्या. अश्रद्धावान म्हणजे त्यांची ना बुद्धाविषयी श्रद्धा होती, ना बुद्धाच्या धम्माविषयी श्रद्धा होती, ना बुद्धाच्या भिक्खू संघाविषयी श्रद्धा होती. तर ते गेले. आता गेल्यानंतर त्या वनात गेले तर त्या ठिकाणी काय आता देवता वास्तव्य करण्यासाठी होते की नाही, पण होत्या देवता कशा अश्रद्धावान. आता तसं आपण जरी बौद्ध लोक आहोत, पण आपली जर बुद्ध धम्म संघाविषयी श्रद्धा नसेल तर आपण काय झालो अश्रद्धावान झालो. आपल्यामध्ये बुद्ध धम्म संघाविषयी श्रद्धा नाही आहे. का श्रद्धा नाही आहे, तर भिक्षुवाल्यानंतर आपण जात नाही, त्यांच्यासोबत बातचीत करत नाही, त्यांना त्याची सेवा करत नाही आहे की नाही, म्हणजे त्यांना ज्या ज्या वस्तू लागतात त्या त्या देत नाही, त्याचा उपदेश ऐकत नाही. तर अशा लोकांना बुद्ध म्हणतात अश्रद्धावान व्यक्ती, याची बुद्ध धम्म संघाविषयी काय श्रद्धा नाही आहे. जसे बघा ना, आता एखादा अश्रद्धावान लोकांना तिथं जर भंती राहायला आला तर काय करतात लोक, त्या लोकांना वाटतं इथून भंतीची कधी गेले पाहिजे, तसं काय करतात कृत्य करतात, दारू पिणे, आवाज करणे आहे की नाही, नाना प्रकारच्या रात्रभर गाणे वाजवणे की भंतीला त्रास देऊन पळाले पाहिजे, नाहीतर भंतीसोबत वाद करणे आहे की नाही, झगडा करणे भंतीसोबत, ह्या गोष्टी होतात की नाही होतात. तर अशा लोकांना काय म्हणतात अश्रद्धावान व्यक्ती. तथागताविषयी बुद्ध धम्माविषयी त्याला श्रद्धाच नाही आहे. तर अशा काय या देवतांमध्ये सुद्धा काय श्रद्धा नव्हती. तर जेव्हा ते गेले
तर त्यांना समजलं की अरे या वनात कोण येत आहेत, हे सिलवान बुद्धाचे भिक्षू येत आहेत नाही. मग त्याला असं वाटलं की हे भिक्षू काय साधे आहेत का, महाप्रतापी आहे, लय सिलवान आहे. मग त्याला असं वाटलं भिक्षू जर खाली ध्यान करायचं आपण या झाडावर राहू शकतो का, नाही. म्हणून त्यांनी काय केलं, जेव्हा ते भिक्षू त्या वनामध्ये प्रवेश केला तर सर्व देवता आपले वृक्षावरून काय केल्या, जमिनीवर आल्या. ते आले, त्याच्या मुलं बाळ सर्वच आले. त्याला असं वाटलं की ठीक आहे बाबा, आजच्या दिवस राहतील, उद्याला निघून जातील. तर दुसऱ्या दिवशी काय केलं, त्या भिक्षूने भोजन वगैरे घेतलं, पुन्हा आले. पुन्हा ते भंतीजी गेल्या तर काय केलं, पुन्हा वर गेल्या झाडावर आपल्या निवासात ठिकाणी. पण जेव्हा भंती आले तर पुन्हा काय आपला निवास सोडून तो जमिनीवर आल्या. त्यांना असं वाटलं की काय कोणाचं आमंत्रण असेल गावामध्ये, त्याच्यामुळे ते आमंत्रण खातील आणि उद्या निघून जातील. आमंत्रण असेल म्हणून थांबले. परवाला सुद्धा तसंच. असं करत असताना त्या देवतांना काय वाटलं, समजलं की असं वाटते, कारण 15 दिवस त्यांनी वाट पाहिली ना, आज जातील उद्या जातील आहे की नाही. तर बघा त्या देवतांना काय होतं, खाली यावं लागलं जमिनीवर. तर म्हणून त्याचे मुलं बाळं कसे ठेवतील ते जमिनीवर. म्हणून त्याने काय सांगलं की त्यांना हे समजलं, त्या बघा देवताचं झोपणे त्याच्यावर चालू होतं जमिनीवर, उठणं बसणं जेवणं खाणं सर्व जमिनीवरच. मग त्या देवतांना वाटलं की 15 दिवस झाले भिक्षू काय जायला तयार नाहीत, असं वाटते की वर्षवास पूर्ण इथंच करतील. मग इथं जर केला तर किती प्रॉब्लेम आहेत, किती परेशानी होईल त्यांना. म्हणून त्याला वाटलं की आपल्याला इथं खूप परेशानी होईल, तर त्यासाठी काय केलं पाहिजे, या भिक्षूंना आपण काय केलं पाहिजे, इथून हाकलून दिलं पाहिजे किंवा इथून निघून जायला प्रवृत्त करू आपण त्यांना. मग बघा अशा प्रकारे केलं तर त्या देवतांनी काय केलं मग माहिती आहे का, रात्रीमध्ये एखाद्या भूतांचे आवाज काढणं चालू केले. घाबरले पाहिजे भिक्षू, ध्यान साधनेमध्ये चित्त लागलं नाही पाहिजे. त्याच्यामुळे जे भंतीची चक्रमण करायची भूमी असते, त्या चक्रमण भूमी काय केलं होतं, मनुष्याचे जे काही हे आहेत डोकं आहे की नाही, तुटलेले डोके ते टाकून द्यायचे देवता. त्याचप्रमाणे असं केल्यानं काय होतं, ते भीतीदायक ना, नाना प्रकार रात्री आवाज करायचे, चित्रविचित्र असे मुंडक्यानं शरीर बिना चेहरा नसलेले असे शरीर दाखवायचे त्याला. तर भिक्षू काय केलं, ते पाहिल्यानंतर कसं तरी हेच ना, तर ते भिक्षू काय करायचे, उलट्या करायचे, सल्लेले वगैरे शरीर तिथं आणून टाकायचे, जेणेकरून हे भिक्षू इथून निघून गेले पाहिजे. तर अशा प्रकारे त्यांना असं विचार त्यांनी सांगलं, तुम्हाला काय झालं. दुसऱ्या भिक्षूंच्या त्याला सांगलं, मला हा रोग झाला की नाही. मग त्यांनी असं वाटलं की अरे तुलाच नाही, मलाही रोग झाला की नाही, तुलाच ते शब्द ऐकू येतात का, मला पण ते शब्द ऐकू येतात. आणि ज्यांचं डोकं कापलेलं आहे असे लोकसुद्धा दिसत आहे. असं वाटतं की इथं खूप सारे भूत आणि प्रेत इथं वास्तविकता आहे की नाही. तर अशा प्रकारे त्या देवतांनी काय केलं, त्या भिक्षूंना इथून निघून जाण्यासाठी काय केलं, प्रवृत्त केलं त्यांनी. मग त्यांनी सांगलं की अरे तुमचंच नाही तर काय करतो की अशा प्रकारचे मला सुद्धा दिसत आहे की ना, ध्यान करू शकत मी ना, दिवसाला राहू शकत आहे की नाही ना, रात्रीला आहे की नाही. तर अशा प्रकारे त्यांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्याला असं वाटलं की अरे आपण काय करतो, नाना प्रकार भूत प्रेत लोकांचे काय खूप शब्द ऐकायला आहे की नाही. तर त्याला असं वाटलं की त्या भिक्षूंना काय वाटलं की जाऊ द्या, हे ठिकाण काय अभ्यास करण्यासाठी योग्य नाही आहे. मग त्या भिक्षूने पुन्हा विचार केला आणि त्यांनी विचार केला, काय केलं, त्याने सांगितलं की आपण हे स्थान आता सोडून जाऊया. तर अशा प्रकारे आले. त्याला वाटलं की तिथं काय सुविधा मिळाली होती का, असुविधा होती तिथं. तर त्याला ते ठिकाण सोडलं आणि पुन्हा कुठं आले, श्रावस्तीला आले. आणि त्यांनी बुद्धाला वंदन केलं, एका ठिकाणी बसले. बसल्यानंतर बुद्ध म्हणाले, भिक्षूंनो कसं काय तुम्ही आले, वर्षावर सोडून कसं काय आले, तुम्ही साधनाची विधी घेतली आणि तुम्ही गेले, आळस केला का, प्रमाद केला का. तर असं म्हणल्यानंतर नाही म्हणते, आम्ही काय त्याच ठिकाणी काय आम्हाला चांगलं ठिकाण होतं, गावही जवळ होतं, भोजनाची काय वगैरे सर्वच व्यवस्था व्हायची, ठिकाणी सुंदर आहे, पण म्हणते तिथं काय जास्त
भूत प्रेत आहे आणि मेलेल्या माणसाचे शरीर दिसत आहे, नाना प्रकारचे अभ्यास करत आहे की नाही. रात्री दिवसामध्ये आम्हाला काय करत आहे, अभ्यासच होत नाही त्याच्यात. तर अशा प्रकारे त्यांनी बुद्धांना सांगितलं आणि त्याच्यामुळे काय केलं, आम्हाला ती सुविधा होत नव्हती, असुविधा होत होती एक नाही. तर म्हणून भंते भगवान आम्ही काय केलो, ती साधना ठिकाण सोडून आम्ही वापस आलो. असं म्हणल्यानंतर बुद्ध म्हणाले की भिक्षूंनो, तुम्ही काय आले तर तुम्ही काय गेले होते, शस्त्र घेऊन गेले नव्हते. काय म्हणले बुद्ध, शस्त्र घेऊन गेले नव्हते म्हणून तुम्ही वापस आले. आता मी तुम्हाला काय तो शस्त्र देतो, तुम्ही ते शस्त्र घेऊन जा. असं म्हटल्यानंतर बघा, तर बुद्धांनी मग काय केलं, त्यांना सांगितलं, सुंदर असा उपदेश केला. तर जसं आपलं कर्णवे सूत्र पाहिलं, वंदनेचं तिसरं सूत्र आहे ना, माहिती आहे ना. पहिलं कोणतं आहे, आव्हान सूत्र आहे. दुसरं महामंगल सूत्र आहे. तिसरं रतन सूत्र आहे. चौथं सूत्र कोणतं आहे, कर्णवे सूत्र. तर कर्णवे सूत्राचा हा उगम आहे. लक्षात ठेवा की ही गोष्ट घडल्यानंतर बुद्धांनी ते सूत्र काढलं. तर बुद्धांनी त्या भिक्खू संघाला कोणतं सूत्र शिकवलं, कर्णवे सूत्र. कोणतं, करणीय मत्त कुशलेन यंतं संतं पदं अभिसमेच सक्को उजूच सोजूच सुवचो चस्समुदू अनित्यमानी. वंदनेच्या पुस्तकामध्ये ज्याला आपण महापरित्राण पाठ म्हणतो, त्या वंदनेच्या पुस्तकामध्ये किती सूत्र आहे, ते 4थं सूत्र आहे. तर बुद्धांनी हे 4थं सूत्र त्यांना सांगितलं. एखादा व्यक्ती काय करणीय मत म्हणजे करणारा व्यक्ती की नाही, कुशल कर्म करणारा व्यक्ती आहे की नाही. चतुर व्यक्ती काय, शांत पद प्राप्त करण्यासाठी काय करतो, चांगल्या प्रकारे समजून घेतो. तर कोणता व्यक्ती, की जो व्यक्ती काय चतुर आहे, जो सरळ आहे, त्याची वाणी काय अति सरळ, म्हणजे आपल्या शरीराने कोणत्याही प्रकारचं वाईट कृत्य करत नाही. त्याची वाणी काय मधुर भाषा आहे, चहाड्या करत नाही, चुगल्या करत नाही, व्यर्थ बकवास करत नाही की नाही. व्यर्थ ज्याला आपण 32 कथा असतात, 33 कथा म्हणतो त्यांना की नाही. तर त्या 33 कथामध्ये ती गोष्ट करत नाही. तर कोणत्या करते, चिलाची कथा करते, चांगलं आहे की नाही. आणि त्याचा व्यवहार कसा आहे, मृदू व्यवहार आहे, कोमल व्यवहार आहे की नाही. कधी कोणासोबत व्यवहार करताना कठोर वाणीने करतो का, कठोर वाणीने करत नाही, कठोर मनाने करत नाही. तर तो वाणी, त्याचा व्यवहार काय मधुर व्यवहार आहे, त्याचा मृदू व्यवहार आहे. त्याच्यामध्ये अभिमान नाही आहे. आणि अशा प्रकारचा व्यक्ती काय करतो, कार्यसंपन्न असतो. तर अशा प्रकारे बुद्ध म्हणतात की बुद्धाने काय केलं, त्यांना ते सूत्र चांगल्या प्रकारे समजून सांगितलं. म्हणजे पूर्ण कर्णवेद सुद्धा बुद्धाने त्यांना शिकवल्यानंतर बुद्ध म्हणतात, ते भिक्षूंनो, आता हा आहे का, पहिले तुम्ही शस्त्र घेऊन गेले का, नाही. आता हे शस्त्र कशाचं आहे, मैत्रीचं शस्त्र. म्हणून या सूत्राला कोणतात, मैत्रीचं सूत्र आहे की नाही. तर बुद्ध याला कोणतं शस्त्र म्हणतात, मैत्रीचं शस्त्र. बुद्धाने त्याला सांगलं, बा तुम्ही पहिले गेले तर कशाने गेले, शस्त्र विना गेले, पण आता मी तुम्हाला काय हे मैत्रीचं शस्त्र देत आहो, हे शस्त्र घेऊन तुम्ही तिथे जा. जसं एखादा व्यक्ती युद्ध केलेला व्यक्ती, त्याच्याकडे जर शस्त्र जर नसेल तो युद्ध हरेल की नाही बरं. मग बुद्ध म्हणतात, तुम्ही जाताना गेले युद्धभूमीमध्ये पण शस्त्र नेले का, नाही, म्हणून तुम्ही वापस आले. पण आता तुम्ही काय करा, हे मैत्रीचे शस्त्र घेऊन जा, तुम्ही युद्ध हारसाल का, नाही. तर अशा प्रकारे म्हटल्यानंतर काय केलं, बुद्धाने त्याला ते कर्णवे सूत्र त्या लोक भिक्षूंना पाठांतर करायला सांगितलं. त्या भिक्षूने पाठांतर केलं आणि बुद्ध म्हणतात, भिक्षूंनो, आता पुन्हा तुम्ही जा तिकडं. गेल्यानंतर गावामध्ये गेल्यानंतर तिथे काय करा, या सूत्राचं काय करा, तुम्ही पाठांतर करा. जसं आपण विहारात आल्यानंतर सूत्र पाठ करतो की नाही सामूहिकरित्या, तसं काय करा, तुम्ही त्या गावात गेले, जेवण केलं, त्या विहारात थांबले, तर काय करा, या कर्णवेद सूत्राचं तुम्ही पठण करा. तर तसंच भिक्षू गेले. त्या लोकांनाही आनंद वाटला की अरे, आपल्याला वाटलं की भिक्षू येणार नाहीत, नाही काय, पण आल्यानंतर मग काय केलं, त्या लोकांनी त्या ठिकाणी भंतेची व्यवस्था केली आणि भिक्षू काय केलं, तिथे गेल्यानंतर त्या भिक्षूने काय कर्णवेद सूत्राचं पठण केलं. तिथे पठण केलं आणि पठण केल्यानंतर त्या जंगलाच्या थोडं जवळ सुद्धा जाऊन काय केलं, आता हा जंगल आहे, तर जंगलामध्ये प्रवेश करण्याच्या आधी काय केलं, त्या सूत्राचं तिथे सुद्धा काय केलं, त्यांनी पठण केलं. पठण केल्यानंतर जेव्हा ते गेले तर त्या देवतांना वाटलं की अरे, हे पुरुष काय वाईट पुरुष आहेत का, नाहीत आहेत.
असं केलं त्या सर्व देवता आल्यानंतर जेव्हा भंते त्या जंगलात प्रवेश करते, काही देवतांनी भंतेचं पात्र घेतलं, काही देवतांनी संगाटी हातात घेतली, काही देवतांनी भंतेला पाय धुण्यासाठी पाणी दिलं. तर त्या ठिकाणी 3 महिन्यापर्यंत त्या भिक्षुकीनं सर्व देवतांनी व्यवस्था केली. बघा त्या सूत्रामध्ये किती असेल, पावर किती असेल बघा. तर त्यांना समजलं की अरे आपण किती मूर्ख नाही, अशा चांगल्या लोकांची संगती झाली तर आपला किती फायदा आहे. अरे आपण त्यांना इथून हाकलून देण्याचा प्रयत्न केला की नाही. पण जेव्हा त्यांनी ते सूत्र ऐकलं त्यांच्यामध्ये परिवर्तन झाल्यानंतर मग बघा त्यांची सर्वच गुणांनी काय करू लागला, सेवा करू लागले. कधी कधी भंतेचं चिवर धुणे, भिक्षूंना जेवण देणे, भिक्षूला बिमार पडले त्याची दवाई वगैरे त्यांना करणे, म्हणजे पूर्ण विहार साफ करणे, सुकायला चिवर टाकणे. म्हणजे जे मनुष्य जे कार्य करत होते ते कोण, ते देवता त्या भंतेची पूर्ण 3 महिन्यापर्यंत त्या सर्व देवतांनी काय केली, सेवा केली. अशा प्रकारे केल्यानंतर काही दिवसामध्ये ते भिक्षू काय झाले, सर्वच अनंत झाले. म्हणून बुद्ध म्हणतात की हे जे शरीर आहे तर शरीर काय आहे, मातीचं शरीर आहे. हे शरीर कधीही नष्ट होऊन जाऊ शकते. तर तशाच प्रकारे या शरीराला काय केलं पाहिजे, प्रज्ञारूपी शस्त्राने काय केलं पाहिजे. जसं एखादा व्यक्ती असतो, या चित्त काय करतो, चित्त माणसाचं किती भटकते. तर ह्या चित्ताला काय केलं पाहिजे, आपण त्या चित्ताचं रक्षण केलं पाहिजे. आणि या चित्तामध्ये जे काही विचार येतात, राग द्वेष मोह विचार येतात, तर प्रज्ञारूपी शस्त्राने या विचाराला काय केलं पाहिजे, परास्त केलं पाहिजे, हरवलं पाहिजे. आणि आपल्या चित्ताची काय केली आहे, पाहिली पाहिजे, आपण त्याची रक्षा केली पाहिजे. तर तेव्हा माणूस काय होतो, आसक्ती रहित होतो. जशा प्रकारे एखादा युद्धामध्ये एखादा व्यक्ती गेला तर जर त्याला घाव जर लागले तो काय करतो, त्याने वापस यायला पाहिजे. आपल्या वापस येऊन जिथे जे साधन भेटलं लपायला त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, जाऊन त्यांनी जर घायल एखादा व्यक्ती जर झाला, त्याला लागलं शस्त्र वगैरे, त्याने काय केलं पाहिजे, पुढे सरकलं पाहिजे का नाही, त्याने लगेच थोडीशी जागा पाहिली पाहिजे, कोण ते थांबलं पाहिजे, काय केलं पाहिजे, जेवण केलं पाहिजे आणि थोडासा आराम केला पाहिजे. आणि पुन्हा उत्साह होऊन काय केलं, त्यांनी युद्ध केलं पाहिजे. असं जर नाही केलं तर काय करेल तो व्यक्ती, जरी त्याला लागला, जरी तो पुन्हा जर करायला गेला तर काय संपून जाईल. म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे, युद्ध करायचं, थकला पुन्हा येऊन लपून बसायचं, आहार जेवायचं, जेवण करायचं, ताकद आली का पुन्हा युद्ध चालू करायचं. तर बुद्ध म्हणतात असा व्यक्ती कधीच हारत नसते. तर बुद्ध म्हणतात भिक्षूंनो, तशाच प्रकारे तुम्ही करा, जेवण करा, या शरीराला आराम द्या, पुन्हा ध्यान करा. थकलं शरीर की पुन्हा विश्रांती घ्या, जेवण करा, आणि ताकद आली तर पुन्हा अभ्यास करा, दृढतेने विचार करा. काय काय लोक काय करतात, नाही आता मी जेवतच नाही म्हणतात, ध्यानच करत बसतो. तर बुद्ध म्हणतात की तो कधी हारून जाईल. त्यासाठी काय, थकला की लगेच थांबला पाहिजे, जेवण जेवला पाहिजे, थोडासा आराम केला पाहिजे, पुन्हा दुसऱ्या उत्साहाने काय केलं पाहिजे, त्यांनी तशा प्रकारे केलं पाहिजे. तर तोच व्यक्ती काय करतो, किती मोठी सेना जर असेल तर त्या सेनेला काय करतो, परास्त करतो, आहे की नाही. तर अशा प्रकारे तो काय करतो, नाना प्रकारची विपश्यना भावना करून आपल्या चित्ताला काय करतो, जे चित्तामध्ये संस्कार आहेत, रागाचे, लोभाचे, द्वेषाचे जे संस्कार आहेत, ते संस्कार काय करतो, नष्ट करतो. आणि तो काय करतो, तशा प्रकारे त्या युद्धाला जिंकतो आणि मार्गफळ वगैरे प्राप्त करतो. जे क्लेशरूपी मार आहे त्या माराला काय करतो, आपल्या प्रज्ञेच्या बलाने, प्रज्ञेच्या तलवारीने काय करतो, या राग द्वेष मोहाच्या माराला काय करतो, तो परास्त करतो, त्या मारसेनेला परास्त करतो आणि विजय प्राप्त करतो. तर म्हणून ह्या जे शरीराविषयी आपण लोभ द्वेष मोह माया मत्सर ठेवलं नाही पाहिजे. याविषयी आपण जरी ठेवलं तर हे नष्ट होणारच आहे. चिरंकाळासारखं काय काय नाही, तुम्ही याला किती आंघोळ घाला, किती जेवायला द्या की नाही, किती चांगलं ठेवा, पण ते हे नष्ट होणारच आहे. म्हणून हे नष्ट होण्याच्या आधी काय केलं पाहिजे, आपण राग द्वेष मोह माया मत्सर काढला पाहिजे चित्तातून. पुण्य करण्यासाठी जे काय आपल्याकडे ताकद आहे शरीरामध्ये,
आनापानासती केली पाहिजे, मैत्री भावना केली पाहिजे, या कायने सेवा केली पाहिजे, पुण्यकर्म केलं पाहिजे. कारण काय, जेव्हा हे शरीर क्षीण होईल तेव्हा मात्र तुमच्या मनात किती जरी इच्छा आली तुम्ही करू शकाल का? नाही. जेव्हा तुमचं शरीर म्हातारा होईल, तुमची इच्छा असेल भंतीला वंदन करायची तर बघा तुम्ही वंदन नाही करू शकत. तुमची इच्छा असेल की अरे मला भिक्षूला माझ्या हाताने जेवण दिलं पाहिजे, नाही देऊ शकत. तुम्हाला वाटलं की मला विहार साफ करायचं बाबा, नाही करू शकत. म्हणजे तुमच्या कायेने चांगलं कोणतंही काम तुम्ही करू शकत नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की म्हातारपण येण्याच्या आधी आपण पूर्ण व्यवस्था केली पाहिजे, सेवा केली पाहिजे, पूर्ण पुण्यकर्म केलं पाहिजे, की जेणेकरून म्हातारपणामध्ये म्हणू शकलो नाही पाहिजे की अरे बघा माझी इच्छा आहे पण मी करू शकत नाही, अरे मी करायला पाहिजे होतं. म्हणजे बुद्ध म्हणतात जर तुम्ही नाही केलं तर म्हातारपण तुमच्यामध्ये काय होईल, पश्चाताप येईल. तर तुम्ही ते पश्चाताप काय करू नका. जे काही मनातले जे संकल्प आहेत ते संकल्प काय चोरासारखे चोर आहेत संकल्प. म्हणून आपल्या मनात जे आपण विचार करतो की माझ्या मनात हे आले पाहिजे, हे विचार आले ते, तर बुद्ध त्या विचाराला काय म्हणतात, चोर म्हणतात. आणि चोर आले तर घर चांगलं ठेवतील का, नुकसान करून टाकतील की नाही. तर जसे आपल्या शरीरामध्ये विचार आले तर बघा कोणी म्हणते बघा रागाचा विचार आला बघा तो दुसऱ्याला मारायला तयार होते, द्वेषाचा विचार आला तर बघा द्वेष करते, हे चोर आहे. आणि किती राग आला तर बघा काय काय लोकांचं डोकं किती दुखते बघा, एखादा व्यक्ती त्या रागाने दुसऱ्याला समाप्त करते. तर म्हणून बुद्ध म्हणतात हे चोर आहेत, या चोराला काय करा, नगरामध्ये प्रविष्ट करून दे. मग नगर कोणतं आहे, हे नगर आहे, या नगरामध्ये प्रविष्ट करू देऊ नका. या नगरांची काय करा, सुरक्षा करा, सुरक्षा करा. आणि इथूनच काय करा, त्यांच्यासोबत युद्ध करा, या नगरामध्ये त्यांना प्रवेश होऊ देऊ नका. तर अशा प्रकारे एखादा व्यक्ती तलवार घेऊन अशा प्रकारे विपश्यना धारण करून आपल्या प्रज्ञारूपी तलवारीने काय करतो, राग द्वेष मोह माया मत्सर काय करतो, यांना परास्त करतो. आणि अशा प्रकारे करून काय करतो, तो सर्व आपल्या मनातले जे काही क्लेश आहेत ते क्लेश काय करतो, नष्ट करतो. तर अशा प्रकारे त्यांनी काय केली, पूर्ण भावना काय केली त्यांनी वाढवली, आपलं चित्त शुद्ध केलं. आणि जे काही पुनर्जन्माचे पुन्हाच्या जन्मात जे काही संस्कार आहेत ते संस्कार काय करतो, नष्ट करून टाकतो. अशा प्रकारे तो व्यक्ती काय रक्षण करायचं, तो रक्षण करायच्या ठिकाणी तो रक्षण करतो, युद्धाच्या करायच्या ठिकाणी तो युद्ध करतो. रक्षण करायचं म्हणजे की चित्तामध्ये वाईट वितर्क नाही येऊ देणे, म्हणून याची रक्षण करणे. युद्ध करणे म्हणजे काय, ध्यान भावना करणे. अशा प्रकारे थोडीशी आसक्ती न ठेवता तर अशा प्रकारे बुद्ध म्हणतात की त्यांनी तशी भावना केली पाहिजे. तर अशा बुद्ध म्हणतात. तर ही धम्मदेशना जेव्हा केली तर ही केल्यानंतर काय केलं, तर ही देशना संपल्यानंतर खूप सारे काय बसता सर्व भिक्षू काय बुद्धाने बघा भिक्षू किती दूर आहेत, 100 योजन आहे. बुद्ध हा उपदेश कुठून करायले, भिक्षू जेव्हा ध्यान करतायत तर बुद्ध काय करायले, श्रावक म्हणजे जेतवन बुद्ध विहारामधून उपदेश करायले. त्या भिक्षूला असं वाटायचं की बुद्ध आमच्या समोरच आहे. म्हणून बुद्ध म्हणतात भिक्षूनो अशा प्रकारे तुम्ही राग नष्ट करा, अशा प्रकारे द्वेष नष्ट करा की नाही. हे जे वितर्क आहे तुमच्या मनात येणार आहे, काम वितर्क द्वेष वितर्क नाही, मोह वितर्क, हे काय हे चोरासारखे आहे. यांना प्रवेश करू देऊ नका, तुमच्या नगरामध्ये प्रवेश करू देऊ नका, याला तिथेच रोका. आणि काय करा, प्रज्ञारूपी शस्त्राने काय करा, याचं हनन करा, यांना मारा. तर अशा प्रकारे सांगला. आणि काय करा, पुन्हा युद्धभूमीमध्ये जा. युद्धभूमी म्हणजे ध्यानामध्ये बसा तुम्ही. तर अशा प्रकारे बुद्धांनी तिथूनच त्या सर्व भिक्षू काय केलं, उपदेश केला. ध्यान करत असताना की भिक्षू हे करा, भिक्षू ते करा, भिक्षू ते करा, असं करत असताना बुद्धांनी सर्व लोकांना तिथूनच बसून सर्व भिक्षूंना 500 भिक्षूंना काय केलं, उपदेश केला. आणि उपदेश ऐकल्यानंतर सर्वच भिक्षू काय अरहंत बनले. आणि असं केल्यानंतर काय केलं, तथागत गुणांनी प्रशंसा करू लागले, त्यांची वंदना करण्यासाठी मग ते विहारामध्ये आले. तर बघा आपण ज्या ज्या ठिकाणी जातो तर बघा त्या देवताचा किती लाभ झाला. बघा त्या देवतांनी काय केलं होतं, पहिले काय केलं, द्वेष केला होता की नाही. त्यांनी बुद्धाचा धम्म ऐकला होता का, नाही. बुद्धाचं प्रवचन ऐकलं होतं का त्यांनी, नाही. त्याला वाटतं कशाला घेणं देणे. म्हणून बुद्ध म्हणतात की जेव्हा एखादा व्यक्ती बुद्धाचा उपदेश ऐकतो त्याचं परिवर्तन होते. त्यांना समजते की अरे बुद्धाचं ज्ञान फार महान आहे, हे ज्ञान माझ्यासाठी आहे. माझ्यामध्ये राग द्वेष मोह माया मत्सर करण्यासाठी माझ्यासाठी बुद्धाचा उपदेश आहे. अरे हा उपदेश मैत्रीचा उपदेश आहे.
बघा त्या देवतामध्ये सुद्धा काय होतं, आदर होता का त्या भिक्षूविषयी. त्यांना असं वाटलं बघा त्या भिक्षूना काय केलं, तिथून पळून जाण्यासाठी किती प्रयास केला त्यांनी. पण जेव्हा त्या भिक्षूच्या तोंडातून जेव्हा बुद्धाचा उपदेश तिथे पठण झाला, लगेच त्या देवताचं काय झालं, परिवर्तन झालं. लगेच त्यांनी काय केलं, स्वागत केलं त्या देवतांनी. एकाने भिक्षूचं पात्र घेतलं, एका व्यक्ती भिक्षूची संगाटी घेतली, एका व्यक्तीने भिंतीला पाय धुण्यासाठी पाणी दिलं आणि काय केलं, पूर्ण भिक्खूची सेवा केली 3 महिन्यापर्यंत. ज्या ज्या गोष्टी लागतात भिक्षूला त्या गोष्टी त्यांनी भिक्षूला दिलेल्या आहेत. तर म्हणून बघा, म्हणून अशा व्यक्तीला काय म्हणतात, जो करत नाही भिक्षूला अश्रद्धावान व्यक्ती म्हणतात. की त्यांना असं वाटते इथं जर भिक्षू राहिला तर आपलं काय होईल, त्यांना आवडतं. म्हणून बुद्ध म्हणतात असद्धस्य भिक्खवे श्रद्धा कथा दुःख कथा. एखादा अश्रद्धावान व्यक्ती आहे आणि त्यांना जर बुद्धाविषयी सांगायला जर गेलं तर आवडते का, त्याला नाही आवडत, त्याला दुःख होते. म्हणून बुद्ध म्हणतात सद्धस्य भिक्खवे श्रद्धा कथा सुकथा. एखादा श्रद्धावान व्यक्ती आहे आणि श्रद्धावान व्यक्तीला काय उपदेश जर केला तर त्याला काय करतो, वारंवार ऐकायची इच्छा होते. म्हणून बुद्ध म्हणतात की अश्रद्धावान व्यक्ती कोणाला म्हणतात, की भिक्षू असून जर आपण त्या भिक्षूचा उपदेश ऐकत नाही, त्या भिक्षूची व्यवस्था करत नाही, त्या भिक्षूची निंदा करतो, भिक्षू इथून निघून जाय असा प्रयास करतो, अशा व्यक्तीला बुद्ध काय म्हणतात, अश्रद्धावान व्यक्ती, पृथकजन व्यक्ती. पण जो व्यक्ती श्रद्धावान आहे तो व्यक्ती काय करतो, चांगल्या प्रकारे भिक्खूची सेवा करतो. बघा त्या देवतामध्ये परिवर्तन झालं की नाही, झालं. बघा ते सेवा करू लागल्या आणि याचं फळ सुद्धा त्याला प्राप्त. ते सर्व जेवढ्या काही देवता होत्या त्या सर्व देवता स्वतःपन्न झाल्या. बघा त्यांनी जर सेवा केली नसती आणि भिक्षू जर पुन्हा आले नसते तर त्या सर्व देवता स्वतःपन्न बनल्या असत्या का, नाही. माझं फळ प्राप्त केलंच त्यांनी नाही. तर बघा पुन्हा भिक्षू आले आणि भिक्षू अभ्यास करतात, त्या देवतांनी सुद्धा पूर्ण सेवा केली. मग त्या भिक्षूला वाटतं की अरे या देवतांनी खूप आपला सेवा केली की नाही, मग आपण काय करायला पाहिजे, या देवतांना सुद्धा उपदेश करायला पाहिजे. तर मग त्या सर्व भिक्षूंनी काय केलं, ठरवलं की या देवतांना सुद्धा आपण उपदेश करूया. तर त्या देवतांना उपदेश केला, ते सर्व देवता काय केल्या, श्रोतापन्न बनल्या. म्हणून आपण जेव्हा विहारात येतो, जेव्हा आपण उपदेश करतो तर आपलं काय कधी ना कधी ते धम्म आपल्याला समजून काय करतो, आपलं परिवर्तन होईल. पण आपण जर गेलोच नाही तर आपलं परिवर्तन होईल का, आपण धम्म ऐकलाच नाही तर आपल्याविषयी श्रद्धा वाढेल का, नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की माणसामध्ये जेव्हा श्रद्धा जर वाढवायची असेल बुद्ध धम्म संघाच्या विषयी, त्यासाठी काय करावं लागते, माणसाला उपदेश ऐकावा लागेल. उपदेश ऐकल्यानंतर त्याचा आपल्याला प्रॉफिट काय मिळते, फायदे काय होतात, तेव्हा समजेल. एरी समजेल का आपल्याला, नाही. त्यासाठी बुद्ध म्हणतात की उपासकांनो तुम्ही वारंवार उपदेश ऐकत चला. तर म्हणून हे जे सूत्र आहे, तर अशा प्रकारे सर्व भिक्षू काय झाले, आरंत झाले आणि बुद्धाची वंदना करण्यासाठी श्रावस्तीला पुन्हा वापस गेले. तर अशा प्रकारे पंचसत भिक्षू हे वस्तू इथेच समाप्त करूया. म्हणा साधू साधू.